समोर आहे मित्रांनो लॉर्ड ऑफ द स्ट्रीट यामा FZS. हिच्या मस्क्युलर डिझाईनमुळे आणि कम्फर्टेबल राईडमुळे ही सर्व मुलांच्या आवडतीची बाईक बनली होती. समोर तुम्हाला LEDमध्ये हेडलाईट्स, पार्किंग लाईट, हॅलोजनमध्ये इंडिकेटर, 17 इंचाचे ॲलॉयज, पुढे ABS विथ डिस्क ब्रेक, पाठीमागे तुम्हाला सुद्धा डिस्क ब्रेक ऑफर केले. पाठीमागे सुद्धा 17 इंचाची ॲलॉयज दिलेले आहेत. पण पाठीमागचा टायर सेक्शन आहे 140/60चा. 7 स्टेप ॲडजस्टेबल मोनोक्रॉस सस्पेन्शन पाठीमागे, सिंगल सीट. ओके, पाठीमागचे लाईट्स हॅलोजनमध्येच अशा प्रकारे याचं मस्क्युलर फ्युएल टँक, ज्याच्यामुळे ही गाडी खूपच मोठी वाटायची. पुढे तुम्हाला मित्रांनो टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन सेटअप पाहायला मिळतो. ड्युअल स्टँड आहे याच्यामध्ये मित्रांनो. 150cc इंजिन आहे जे जवळजवळ 50चं मायलेज देईल तुम्हाला मॅक्झिमम. 12.4 PSची पॉवर आणि 13.3 Nmचा टॉर्क. फ्युएल इंजेक्टेड सिस्टीम. तर असं हे मस्क्युलर FZS गाडी ब्लॅक कलरमध्ये समोर आहे. असं याचा डिस्प्ले मिळतो आपल्याला याच्यामध्ये की E20 कंप्लायंट ही गाडी मित्रांनो असणार आहे. तर ही जी गाडी होती मित्रांनो ती व्हर्जन 3 आहे. व्हर्जन 4मध्ये काही मायनर चेंजेस केलेले आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल, LED ब्लिंकर्स टाकलेले आहेत. डिस्प्ले थोडाफार याच्यामध्ये चेंज करण्यात आलेला आहे. सोबतच मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा पाहायला मिळते. या गाडीची नियर अबाउट प्राईस आहे 1,08,000च्या आसपास. एक शोरूम म्हणजे ऑन रोड जाते नियर अबाउट 1.5 लाखाच्या आसपास. आणि जी व्हर्जन 4 आहे ती आता थोडी कॉस्टली झाली, 10 ते 15,000 रुपये, म्हणजे 1,60,000 ते 1,70,000 आसपास ऑन रोड मित्रांनो मिळते. मित्रांनो तर कशी वाटली गाडी नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.